नमस्कार मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामी संदेश मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम औदुंबर प्रियाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला बोध देत सांगत आहेत, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि यातून बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुमचे दिवस चांगले सुरू होतील. मित्रांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आईच्या मांडीवर जसे बाळ असते, निश्चित होऊन राहते, त्याचप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते व सर्व सुख आपल्याला मिळत असतात. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं ना, त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं असतं ना, कष्टातून निर्माण केलं असतं ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नक्कीच जाणीव असते आणि त्याला सर्व काही कळत असतं. स्वामी सांगतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ व साधे सरळ आयुष्य जगत असतात. एवढं लक्षात घ्या, स्वामी सांगत आहेत, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो, त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणी नसतं आणि तोच व्यक्ती खरा समाधानी असतो. स्वामी म्हणतात, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये. नंतर तुम्हाला याचे पस्तावे नक्कीच येतील. जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार करा पाहिजे की आई वडील जिवंत आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरजच भासणार नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणजे जिवंतपणे माणसांना जपायला शिका. एका मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडून आणतो आणि मग आपली संकटे एकदमशी नाहीशी होत असतात आणि ती पूर्णपणे संपून जात असतात. एवढं लक्षात घ्या, त्या माणसाच्या रूपात स्वामीच आपल्या मदतीला आलेले असतात. फक्त हे आपल्याला केव्हा कळते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो. आणि स्वामी भक्तीत फक्त एवढंच करायला हवं की स्वामींचं नामस्मरण करायला हवं, बस. देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार असतात, आपले व्यवहार असतात आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात. एवढं लक्षात घ्या. कुणाचे चांगले झाले ना, तर त्याचा द्वेष अजिबात करू नका. कुणाचे वाईट झाले ना, तर त्याला हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधीच सांगून येत असते. एवढं लक्षात घ्या. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. म्हणून कष्ट करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. आणि नक्कीच स्वामी आपल्याला त्यांची प्रचिती देत असतात आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी ठेवत असतात. जात हा अपघात आहे,
त्याबद्दल गर्व कधीच करू नका, कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येत असतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 1 कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली. मग एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. एवढे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून अजिबात राहू नका, कारण कोणी किती पण आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही थोडा तरी स्वार्थ तुमच्याबद्दल ठेवला पाहिजे. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. एवढं लक्षात तुम्ही घ्या आणि यातून बोध मात्र नक्कीच घ्या. अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. खूप संकट जवळ सुद्धा येत नाहीत, बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना असते. आणि स्वामी आपल्याच्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील एवढी अपेक्षा ठेवतो. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना, पण तुम्हाला ते जरूर भेटते. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मग मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी तुम्ही व्हाल. आणि यशस्वी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला अजिबात वेळ लागत नाही. एवढंही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, निवडलेला रस्ताच जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच त्यात उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो, मग तुम्ही त्या रस्त्यावर नेहमी चाललं पाहिजे. स्वामी, श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा आम्हाला. फक्त एवढीच प्रार्थना स्वामी तुमच्या चरणी. मित्रांनो, स्वामींवरील निष्ठा आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी नक्कीच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्था, आम्हाला सुख समाधानात ठेवा आणि आनंदी ठेवा. जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वासही गमावून बसतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला कोणतंही बंधन नको. जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते, ती कडू वाटत असली तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते. एवढंच फक्त तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग तुम्ही अगोदरच नक्कीच सावरायला हवं. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो ना, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. म्हणून तुम्ही कधीही बोलताना आपल्या मुखातून गोड वचनच बाहेर काढा आणि नक्कीच लोकांशी गोड बोला. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवायला शिका. तुमचा विजय हा आपोआपच झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात खंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करत बघ आणि विजय तुझाच होईल, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच वास्तव्यास असते आणि परमेश्वर आपल्या भेटीस नक्कीच येत असतो. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे. आणि ते कोणाला समजते? जो व्यक्ती स्वामींच्या भक्तीत असतो त्याला ते सर्व काही समजते आणि स्वामींच्या लीलाही त्याला पूर्णपणे समजतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू जसे खेळ द्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत.
तुम्ही स्वामींचे बाळ आहेत. तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल आणि मग तुमच्या मनावर काय वितेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या, कोणाला बोलण्याआधी पहिले आपण त्याच्यावर काय रिॲक्शन देऊ हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना, काळजी घेतली ना, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला आणि त्याची. लक्षात घ्या, तेच कर्म तुम्हाला परत फेडावे लागतील. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा. तरच आनंद मिळेल तुमच्या अनमोल जीवनाचा. वेळ लागेल पण सर्व ठीक होईलच. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. काळजी नको, तुझ्या सोबत मी आहे. आणि असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. स्वामींनी कधी मानलं नाही जातीभेद धर्म. चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, स्वामी त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. म्हणून स्वामींजवळ कोणीच छोटा आणि मोठा नाही. स्वामींजवळ सर्व सारखेच आहेत आणि फक्त स्वामींना त्यांची भक्ती केलेली आवडते आणि ते आपण मनापासून केलेली पाहिजे. तुम्ही देवाची किती भक्ती करता हे कधीच महत्वाचं नसतं. तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा, देव नक्कीच तुमचा प्रसन्न होईल. आणि तुम्ही मनापासून देव जर मानत असाल तर तुम्ही माणसांची सुद्धा तेवढेच काळजी मनापासून घ्याल. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख होऊ नका आणि त्याच्यावर पूर्णतः सोपून राहू नका. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही नक्कीच असली पाहिजे. आणि ती कला दोघांमध्येही असली की मग त्यांचा संस्कार नक्कीच सुखाचा होत असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत की बाळा, तू संकटांचा सामना कर, मी तुझ्या पाठीशीच आहे. तू फक्त एक पाऊल ठेवून तर बघ, दुसरं पाऊल माझंच आहे, एवढं लक्षात ठेव. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की हे पाप आहे असे माहीत असूनही आपल्याला त्याला कवटाळतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून जिथे पाप आहे तिथे जाऊ नका आणि चांगले कर्म करा. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो, एवढं लक्षात ठेवा. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. म्हणून जो व्यक्ती मनापासून समाधानी आणि सुखी असतो तो खरंच आयुष्यात आनंदी असतो आणि तो आनंद लुटत असतो. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजले नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. म्हणून आपला जेव्हा जिवंत माणसांमध्ये जीव असतो आणि प्राण असतो तेव्हाच आपण दगडामध्ये सुद्धा देव शोधत असतो आणि दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्याचा सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र निश्चित आहे. आणि हे नियती बघत असते आणि कर्म बघत असतात. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम नक्कीच राहू द्या आणि कर्म चांगले करत राहा. नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतील आणि तुमच्या पाठीशी असतील. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण नक्कीच मनापासून टिकून राहतं. म्हणून कधी जबाबदारी वाटून घ्या आणि जबाबदारी स्वतःच्या अंगावर घ्या. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात. कारण ती लोक तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात आणि कधीही दगा देऊ शकतात. म्हणून एवढं हे लोक ओळखण्याची तयारी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे.
आणि लोक तुम्ही नक्कीच ओळखली पाहिजे. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात, पण स्वतःची चूक कधीच माणसाला सापडत नसते. आणि ज्या दिवशी ती सापडेल ना, त्या दिवसापासून आयुष्य आपलं बदलून जाईल आणि नक्कीच आयुष्य सुखी समाधानी होऊन जाईल. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असाल आणि चांगले असाल. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडत असतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुमचे प्रयत्न आयुष्यात कधीच सोडू नका. प्रयत्न करत राहा, एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि स्वामींची भक्ती करत राहा, यश तुमच्या पायात पडेल आणि तुम्हाला म्हणेल की यश यश आहे, मी तुमच्या पायाशी आलो आहे. कारण तुम्ही स्वामी भक्तीत आहात आणि तुम्ही गुरु माऊलींच्या भक्तीत आहात. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून इतरांना भरभरून द्या, देवही तुम्हाला मनापासून देईल आणि भरभरून देईल. तुम्ही जर देताना विचार कराल तर देवही तुम्हाला देताना विचार करेल. एवढं लक्षात घ्या. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळाले आहेत आणि समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. एवढं लक्षात घ्या. तुमच्यातील दोष दाखवून देणारे लोक कमवा, नाहीतर कौतुक तर लोक फायद्यासाठी सुद्धा करतात. म्हणून तुमच्यातील दोष जे लोक दाखवून देतात ना, त्या खऱ्या मनाची असतात आणि ती लोक चांगले असतात आणि ती मनापासून तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगत असतात ज्याने तुमचं पुढे चांगलं होणार असतं. कुणाचाही वाईट अवस्थेवर हसू नये, जो तो आपल्याला संकटांशी लढत असतो. काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून त्यांना आपण त्यांची दुःख ही मोठ्या बाजारात सांगू नये. त्यांना समजून सांगावी की बाबा तू इथे चुकतोस, तू इथे सुधारायला हवे. नक्कीच ते चांगल्या मनाचे असतील तर ते नक्की सुधारतील. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनते. एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजे ईश्वराची सेवा होय. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की आपण काय करतोय, आपण कोणत्या गोष्टी आत्मसात करतोय, आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, त्याच्यावर आपले कर्म अवलंबून असतात. आणि आपले कर्म हे पंचेंद्रियावर आपण कसं नियंत्रण ठेवतो आणि त्यांना कशी सूट देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतात. चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगीपेक्षा उपयोगी होणे अधिक चांगला आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वभाव तुमचा कधी चांगला असायला हवा आणि कधी मनमोहक असायला हवा. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल. आणि मग सगळं काही नक्कीच व्यवस्थित होतं आणि तुमच्या मनासारखं नक्कीच होतं. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून नक्कीच जावे लागते आणि ती वाईट परिस्थिती बघितल्याशिवाय तुम्हाला चांगल्या दिवसांची किंमत सुद्धा नक्कीच कळत नाही. नकळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. निश्चिंत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असं बोधवचन स्वामी आपल्याला देत आहेत. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून येईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासच असेल. एवढं तुम्ही मान्य केलं पाहिजे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. म्हणून परिस्थिती नेहमी चांगली असावी आणि चांगली राहावी आणि नक्कीच तुम्हाला चांगले दिवस याने तुम्हाला येतील. कोणी किती तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जरा खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि तो सगळ्यांचा हिशोब घेत असतो आणि तो सगळ्यांना कर्माप्रमाणे फळ देत असतो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. त्याच्या वाटेला फक्त दुःख आणि दुःखच येतील. एवढे लक्षात घ्या. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे
आणि तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तू मन छोटं नको करूस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझी नक्कीच साथ देईन आणि मनापासून साथ देईन. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं स्वामींच्या चरणात. म्हणून निस्वार्थ प्रेम हे स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून आपण सुद्धा निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींना जे आवडतं तेच आपण केलं पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला सर्व काही मिळवून देतील. म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. एवढं लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, कधी तुम्ही बेईमानी करू नका आणि चांगले वागा आणि इमानदारच राहा. एवढं लक्षात ठेवा. स्वामी कायम आपल्याला सांगत आहेत, तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामी आपल्या नावाने आणि आपल्या चेहऱ्याने कधीच आपल्याला ओळखत नसतात. ते आपल्याला फक्त आपल्या कर्माने ओळखत असतात आणि आपण किती चांगली कर्म करतोय याच्यावरून ते आपला हिशोब करत असतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढला तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी माघार घेऊ नका आणि संकटांशी लढायला शिका. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव, असे स्वामी सांगत आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधी एक कण सुद्धा कमी होऊ देऊ नका. कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव उभे आहेत, अशी स्वामी आम्हाला प्रचिती देत असतात. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा, तो फक्त संयम. गमवणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमवलं आणि त्यांनी काय कमवलंय, पण त्याला पस्तावा येईल की आम्ही कोणती माणसं सोडून दिलीत. श्री स्वामी म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी विसरायची नसतात. एवढंच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही काय करताय आणि कसं करताय त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका. पूर्णपणे लक्ष द्या आणि लक्षपूर्वक सर्व गोष्टी करा. स्वामी म्हणतात, नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण होईल आणि जर छळ झाला असेल तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा होईल. म्हणून कधी कुणाचा छळ तुम्ही करू नका. सगळ्यांशी प्रेमाने नक्कीच वागा. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असे ना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, तुम्ही किती देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचा एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. म्हणून कधी कुणाचं मन दुखवू नका आणि कधी कुणाला वाईट नजरेने बघू नका आणि कधी कोणाला तिरस्कार अजिबात करू नका. नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखावं लागतं. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून असतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. आणि आपण कोणत्या काळात जगत आहेत, वर्तमान काळात जगत आहेत की भविष्य काळात की भूतकाळात. मग तुम्ही जर वर्तमान काळात जगत असाल तर नक्कीच तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी असाल आणि तुमच्यासोबत सर्व काही चांगलं होत असेल. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा आणि फक्त देवच त्याचा साक्षीदार असावा. आयुष्यात कधी निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत असतं आणि थांबलेलं असतं. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कधीच निराश होऊ नका. फक्त भगवंतावर निष्ठा ठेवा आणि भगवंतावर प्रेम करा. नक्कीच भगवंत तुम्हाला प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढेल. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय आणि ते आयुष्य आपण जगले पाहिजे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि ते म्हणजे स्वतः आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास नक्कीच पूर्णपणे मनापासून ठेवला पाहिजे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही. चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत नक्कीच कळाली नाही आणि तुमचा विश्वास
त्यांनी तोडलेला असतो. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना मित्रांनो तुम्ही कसे वागता ना यावरच खूप काही गोष्टी अवलंबून असतात बरं. आणि देव सर्व काही बघत असतो आणि आपल्याला त्याप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे फळ तो देत असतो. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणी संपू शकत नाही आणि कोणी त्याला मिटवू सुद्धा शकत नाही. एवढे लक्षात घ्या. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला समजेल आणि तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमचे मन सुद्धा हलके होईल आणि तुमचे जे संकट असतील ते निवारण्यासाठी स्वामी स्वतः तुम्हाला मदत करतील. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी मात्र नक्कीच दिसेल. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून एवढं लक्षात ठेवा, आशा प्रत्येकाकडून करू नका आणि विश्वासही प्रत्येकावर ठेवू नका. मनापासून विश्वास ठेवायचा असेल तर फक्त स्वामी समर्थांवर ठेवा. ते तुमचा विश्वास कधीच तोडणार नाहीत. देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि तुमचा देव काय काय करू शकतो. आणि देवाची लीला खूप अपरंपार आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या म्हणीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि आपल्या मनातील भावना आणि आपल्या मनातील गोष्टी ह्या फक्त स्वामीच ओळखू शकतात. एवढेच खरे आहे. स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका निघतो. एवढं लक्षात घ्या. म्हणून दिसण्यावर जाऊ नका, त्या व्यक्तीच्या स्वभावावर जा आणि त्याचा स्वभाव कसा आहे त्याच्या प्रेमात तुम्ही राहा. आणि स्वभावाच्या प्रेमात जर असाल तर नक्कीच तुम्हाला चांगले आणि वागणे त्याचे कळेल. मित्रांनो, सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होते आणि ते सुख आपण अजिबात अनुभवले नाही आणि ते आपल्याला देवाने दिले होते, पण आपण त्याचा आस्वाद घेतला नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते याला म्हणतात जीवन. आणि जो व्यक्ती एकदम समाधानी असतो तो सुखी असतो आणि याला खरे जीवन म्हणतात. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली ही नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते आणि समाधानी व्यक्तीच सुखी असतो. तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाहीत. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल आणि अनुभव तुम्हाला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीचे अनुभव नक्कीच घेतले पाहिजे आणि अनुभव घेतले तर तुम्हाला सर्व काही गोष्टी कळतात आणि मग तुम्हाला त्यातून सावरण्यासाठी स्वामी नक्कीच मदत करतात. आणि स्वामी सुद्धा तुमची परीक्षा घेत असतात आणि तुमचे अनुभव घेत असतात. मग स्वामींना तुमची परीक्षा पूर्णपणे घेऊ द्या आणि स्वामींना सुद्धा कळू द्या की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे आणि किती सहनशक्ती आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, मग गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्यात योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवतात आणि मग स्वामी आपल्याला सर्व बोध देत असतात आणि सर्व संकटात स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात. नशिबाची साथ सोडली नसेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम राहिला पाहिजे. एवढंच आपण भाग्य आपलं समजावं आणि त्यानुसार आयुष्य जगत राहावं आणि स्वामींच्याच सेवेत आपण राहावं. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, कुठेही जा तेथे दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त माझ्या भक्तीत राहा आणि माझं नामस्मरण करत राहा. बघ, मी तुला नक्कीच माझ्या लीला दाखवेल, असं स्वामी आपल्याला सांगतात. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही.
रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि यावरून तुम्ही समजलं पाहिजे की सर्व काही देवाची लीला आहे आणि स्वामींची लीला आहे. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमचं कधीच फसवणूक करत नाहीत आणि करणारही नाहीत. आणि स्वामींवर ज्याचा विश्वास असेल ना, त्याने मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वतःच्या अस्सल स्वरूपातच राहा. आपलं अस्सल स्वत्व आणि जपण्याचं धैर्य आपण बाळगायला हवं. मग ते कितीही धास्तवणारं व चकित करणारं असतो. स्वतःपासून तुम्हाला ढवळण्याचा सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या जगात स्वत्व राखून राहणं हा सर्वात मोठा विजय आहे. आणि स्वतत्वापासून तुम्ही नक्कीच जवळ राहिले पाहिजेत. जगातल्या सर्वात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींमध्ये एक गुण समान आहे. त्यांनी त्यांचं स्वतत्व जपलेलं आहे आणि ते इतर कोणाच्या भूमिका करत नाहीत. अस्सल रूपातच जगतात आणि ते जसे आहेत तसे आहेत. त्यांना त्यांची बलस्थानं आणि कमतरताही माहीत आहेत आणि सकलनशील असण्यात त्यांनी आणि स्वतःच्या चुकाची जबाबदारी घेण्यात त्यांना काहीही कमीपणा अजिबात वाटत नाही. तसे इतर लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतील याची ते पर्वा करत नाहीत. तुम्ही कसं असायला हवं हे जगाला ठरवून देऊ नका. तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी त्यांच्या कल्पनांनुसार वागायला लागाल तर तुम्ही उरणार नाही. आणि अशा वेळी तुमच्या स्वतःवर एक मुखवटा चढेल आणि असे खोटे तुम्ही सतत इतरांशी तुमच्या बाबतची मतं जाणून घ्यायला धडपडत राहाल. कोणतीही भूमिका करू नका. दुसऱ्यांना तुमच्याबद्दल काय वाटत असेल, तुमच्याकडून त्यांना काय हवं असेल याचा विचार करणं थांबवा आणि स्वतःला अस्सल स्वरूपात राहण्याची परवानगी द्या. याचे परिणाम अद्भुत होतात. आणि यातली मजेची गोष्ट अशी की जितके अस्सल तुम्ही वागाल तितके अधिक लोक तुमच्याकडे आक्रोश होतील. बघा हे करून, नक्कीच तुम्हाला सर्व काही समजेल आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल की आपण कसे वागलो पाहिजेत. स्वतःचे लाड तुम्ही नक्कीच केले पाहिजे. तुम्ही स्वतःशी वागण्याची पद्धत बदलून जगाशी तुमच्याशी वागण्याची पद्धत बदलू शकता. आता जो स्वाध्याय मी तुम्हाला देणार आहे तसं तुम्ही नक्कीच करा. आणि तुम्ही घरात जाल तेव्हा तुम्ही नक्कीच स्वतःचे लाड पुरवा आणि स्वतःचे लाड नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आपल्या शरीराला तुम्ही मंदिर समजले पाहिजे. आपलं शरीर निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि असं केलं नाही तर आपलं मन शुद्ध आणि बलवान ठेवू शकणार नाही. बहुतांश लोक नेहमी आरोग्याचे गोडवे गात असतात आणि आरोग्य ही सर्वोत्तम संपत्ती आहे असं म्हणत असतात. आणि तरीही त्यातलेच खूप लोक दारू पितात, सिगरेट ओढतात, पोषणाच्या दृष्टीनं निकृष्ट अन्न खातात आणि अगदी मादक द्रव्यही घेतात आणि आळसात लोळत पडण्यात मोकळा वेळ घालवतात. आणि हे विडंबनच नाही का? मग आरोग्य हे सोपं आहे. लक्षात घ्या, आरोग्य हे तुमच्या एका निर्णयाच्या अंतरावर आहे. स्वतःला आरोग्यमय स्थितीत ठेवण्याचा निर्णय ताबडतोब घ्या आणि त्याप्रमाणे वागायला लागा. संतुलित आहार सुरू करा, नियमितपणे व्यायाम करायला लागा आणि शरीर सौष्ठव कमवा. आणि त्यामुळे सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ते सगळं पोषक तुमच्या मेंदूला मिळेल. आणि तुमच्या शरीराला उत्तम स्थितीत ठेवण्याची पूर्ण काळजी घ्या. आणि कारण हे निरोगी राहिलं तरच त्यातलं तुमचं मन उत्तम राहील. आणि शरीर निरोगी राहिलं आणि रोगी असेल तर मग नक्कीच मन चांगल्या स्थितीत राहू शकणार नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुढील दिलेले नियम तुम्ही नक्कीच पाळले पाहिजे. खाण्यामध्ये फळं आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा. मांसाहार कमी करा, विशेषतः रेड मीठ. दररोज किमान 2 लिटर पाणी प्या. गरजेपुरताच खा. चवी डवीचं जंक फूड टाळा आणि सकाळी लवकर उठत जा. नक्कीच तुमच्या स्वास्थ्याला तुम्ही चांगलं करू शकाल आणि तुमच्या मनाला सुद्धा तुम्ही चांगलं करू शकाल. आठवड्यातून किमान 3दा नक्कीच तुम्ही व्यायाम केला पाहिजे. ज्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही त्यांना आजारपणासाठी वेळ काढावा लागेल, एवढंच नक्कीच आहे. मी आता इथे तुम्हाला व्यायामाचं महत्त्व सांगत बसणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना ते माहीतच आहेच. आणि तरीपैकी आपल्यापैकी अनेक जण मुळीच व्यायाम करत नाहीत. आणि यासाठीच नेहमी कारण म्हणजे मला वेळच नसतो. पण व्यायाम करण्यावर तुमचं आयुष्य अवलंबून नसेल तर असं कोणी तुम्हाला सांगितलं तर मग काय कराल? तुम्ही आता व्यायाम करणं सुरू केलं नाहीत तर महिन्याभरात मराल असं सांगितलं तर मग तुम्ही काय कराल? मग मात्र तुम्हाला त्यासाठी वेळ मिळेल, हो ना? म्हणजेच वेळ न मिळणं ही समस्या मुळीच नाही. आता मी आठवड्यातून 3 ते 5 वेळा व्यायाम करण्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. आणि मग तुम्हाला पटलं तर तुम्हाला त्यासाठी वेळ मिळू लागेल. व्यायामामुळे तुम्ही निरोगी राहता. व्यायामामुळे वजन घटतं. यामुळे आरोग्यात तर सुधारणा होतेच, शिवाय तुम्ही सुडौल दिसू लागता. आणि व्यायामानं तुम्हाला छान वाटत राहतं आणि ऊर्जेची पातळी उत्तम राहते.
आणि अतिरिक्त वजनाने आकडे घोटू लागले की तुमची आत्मप्रतिष्ठा कमालीची उंचावू शकते. आणि मी माझ्यावरून हे सांगू शकतो की झोप न लागण्याची समस्या भेडसावते का? मग झोपण्याचे 1 तास आधी एखादा हलकाचा व्यायाम अर्धा तास करा आणि मग बघा कशी झोप लागते ते. व्यायाम केला की तणावाचा निचरा होतो आणि याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? व्यायामामुळे एंडोर्फिन संप्रेरक स्त्रवून तणाव कमी होतो आणि हे तर आहेच. शिवाय व्यायाम करताना तुमचं मन त्या तणाव उत्पन्न करणाऱ्या बाबींपासून दूर होतं आणि त्याचं लक्ष व्यायामात गुंततं. आणि हेही एक कारण आहे. आणि व्यायामानंतर तणाव कमी होण्याचं. याही पुढे नियमित व्यायाम करण्यानं तुम्ही अगदी आनंदी राहू शकता आणि डिप्रेशनची लक्षणं असली तर ती कमी होतात. आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हाडांचा ठिसूळपणा यासह इतर अनेक रोगांची शक्यता नक्कीच कमी होत असते. व्यायामामुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यताही कमी होते आणि व्यायामामुळे स्मरणशक्तीही वाढत असते. व्यायामाचे या सगळ्यांचं अजूनही कितीतरी फायदे आहेत. मग करणार ना तुम्ही नियमित व्यायाम? शेवटी एक सूचना, अगदी बळे नाईलाजाने व्यायाम नका करू. व्यायामाचा आनंद घ्यायला शिका. त्यासाठी तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा व्यायाम तुम्ही निवडा. आणि व्यायामासाठी कितीतरी सर्वोत्तम आणि उत्तमोत्तम पर्याय आहेत. उदाहरणार्थ पोहणे, बागेत तासभर फिरायला जाणे, असे कितीतरी. यातला आवडीचा पर्याय तुम्ही निवडा आणि आनंदाने तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही व्यायाम कराल तर तुम्हाला चांगले आणि मस्त वाटेल. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तुम्ही जे काही करू शकता किंवा ज्या कशानं स्वप्न पाहू शकता ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक त्या कृती सुरू करायचं धैर्य तुम्ही नक्कीच दाखवा. आणि ध्येय या एक गुणात एक अलौकिक क्षमता आणि शक्ती आणि चमत्कार दडलेले नक्कीच असतात. मग मी एकटाच आहे, पण मी कोणीतरी आहे. मी सगळं काही करू शकत नाही, पण मी काहीतरी करू शकतो. आणि मी जे काही करू शकत नाही त्याचा परिणाम जे काही करू शकतो त्यावर होऊ देणार नाही. आयुष्यात सुखी आणि समाधानी होण्यातलं एक गुपित म्हणजे हव्या त्या घटना घडून आणणं आणि त्याबाबत नुसतं बोलत राहण्याचा काही उपयोग नाही. हेनरी फोर्ड यांनी एक मार्मिक विधान केलेलं आहे. तुम्ही पुढे जे करणार आहात त्याबद्दल कौतुक आता करून घेऊ शकत नाही. म्हणजे आधी केलं तर पाहिजे, मग त्याचे परिणाम होतील. काही न करता परिणाम घडणारच नाहीत. परिणाम घडले नाहीत की काही मिळणार नाही. आणि माहितीच मिळली नाही तर मग काही शिकताही येणार नाही. आपण काही शिकलोच नाही तर आपल्या सुधारणा होणार कधी? आणि सुधारल्याशिवाय आपली पूर्ण क्षमता कशी प्रकट होईल? या बाबतीत C.G. युंग यांनी अगदी योग्य विधान केलेलं आहे. तुमच्या कार्यावरून तुम्हाला जोखलं जातं आणि योजनानुसार नव्हे. जग बदलण्याची इच्छा खूप लोकांना असते, पण त्या बाबतीत ते काही करतात का? साधे एक पेन उचलून त्यावर एखादा लेख सुद्धा लिहत नाही. बाकीच्या गोष्टी जर सोडाच. राजकारण वाईट आहे, राजकारणी मतलबी आहेत असं म्हणत राहणं कितीतरी सोपं आहे ना? प्रत्यक्ष स्वतः राजकारणात उतरून ते चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या झाल्या जगाच्या गोष्टी. वैयक्तिक पातळीवर तर तुमचं आयुष्य तुमच्या हातात असतं. तुमच्या कल्पना सत्यात उतरवायला का वेळ लावायचा? यासाठी एकदम फार मोठं आव्हान अंगावर घ्यायची गरज नाही. छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. तुम्हाला आतापर्यंत कळून चुकलंय असेल की मग छोट्या चांगल्या गोष्टी अगदी नियमितपणे रोज केल्या की त्यांचा खूप चांगला परिणाम नक्कीच घडून येतो. आणि त्यामुळे तुम्हाला जे हवेसं वाटतं ते मिळवण्यासाठीच्या छोट्या गोष्टी प्रथम करायच्या लागण्यानं धैर्य दाखवा आणि मग तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठीची शक्ती मिळत जाईल. पण काहीही झालं तरी आता सुरुवात करा. आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे आणि न करणारे यात एकाच गोष्टीचा फरक असतो, कृती. आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे लोक हे त्यासाठी सातत्यानं कृती करणारे असतात. कृती चुकली तरी न डगमगता त्यातून योग्य तो बोध घेऊन ते त्याचं काम सुरूच ठेवतात. अपयश आलं तर ते पुन्हा प्रयत्न करतात. पण कर्तव्य शून्य लोक मात्र फक्त यव करू आणि तेव करू अशा वल्गनच करत राहतात. आणि कृती शून्य. हे सगळं नीट समजून घ्या. आणि स्वप्नपूर्तीसाठीचे प्रयत्न सुरू करण्यासाठी आता उशीर करू नका. योग्य वेळी सुरू करू असा विचार करू नका, कारण योग्य वेळ कशी येत नसते. आणि तुम्ही कृती सुरू कराल ती योग्य वेळ होईल. हे जे काही हवंय त्यासाठी पायरीनं कृती करायला लागा. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचं वाक्य लक्षात ठेवा. ते म्हणतात, तुम्ही संपूर्ण जिन्याकडे पाहू नका, फक्त पहिली पायरी विश्वासाने चढा. तुम्हाला सर्व काही दिसेल आणि पुढे जाल तसं तुमचा रस्ता तुम्हाला दिसत जाईल. मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही भरपूर आनंद लुटायला शिकले पाहिजे. वर्तमान क्षण हा आनंद आणि उत्साहानं भरलेला असतो. मग तुमचं त्याकडे नीट लक्ष असेल तर तुम्हालाच कळेल. भविष्याला पुरेपूर न्याय द्यायचा असेल तर वर्तमान भरभरून जगावा. वर्तमान क्षणाला अनुभवणं
ते पूर्णत्वानं जगणं, त्यातला आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा क्षण दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात दवडलतात तर मग आयुष्य हातातून ओघळत जाईल आणि ते तसं गेलंय हेही तुम्हाला कळणार नाही. हा क्षण परत कधी येत नाही. आयुष्यात ते लक्षात घ्या आणि या क्षणाला जगा. तुम्ही कामावर असता तेव्हा विकेंडचे विचार मनात घोळवता आणि विकेंड सुरू होतो तेव्हा येणाऱ्या सोमवारची कामं नजरेपुढे फेर धरतात. जेव्हा जेवणाच्या सुरुवातीचे पदार्थ खाता तेव्हा जेवणातल्या पक्वानांचा विचार करता. पक्वानं खाता तेव्हा इतर चमचमीत पदार्थ आठवतात. म्हणजे काय तर धडा गोडाचा आनंद घेत नाही आणि धड चमचमीत पदार्थांचा. मग हे असंच प्रत्येक बाबतीत घडत असतं. आणि असं इतर विचारात जगण्यामध्ये जो खरोखर सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या मालकीचा क्षण आत्ताचा क्षण न अनुभवताच निघून जातो. केवळ आत्ताचा क्षण महत्त्वाचा आणि खरा समजा आणि तो पूर्ण मनानं जाणून घ्या. त्या संदर्भात एखादं ट्रॉल आणि द पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक लिहिलंय, ते नक्कीच तुम्ही वाचा. नक्कीच तुम्हाला त्यातून भरपूर काही बोध मिळेल. असा विचार करा. मला आयुष्य तुमच्या पुढे अनेक कामं आव्हानं असतील, पण आत्ताचा हा क्षण अनुभवण्यात तुम्हाला त्याची काय अडचण आहे? तुम्ही नेहमी भूतकाळातल्या चुकांसाठीच्या अपराध भावनेत किंवा भविष्यातल्या आव्हानांच्या भीतीतच जगणार का? बरेच लोक सतत असंच काम करत असतात आणि भूतकाळातल्या चुका उघडणं किंवा भविष्याची काळजी करणं. खरं तर घडून गेलेलं काहीही आपल्याला बदलता येत नाही. यात सगळ्यात ते नेमका आता खराखुरा असलेला प्रत्यक्षातला क्षण घडवतात. आणि बिल कॉस्बी यांचं या बाबतीतलं विधान अगदी खरं आहे. आणि मागे पडलेला काळ हे एक पिशाचं असतं आणि पुढे येणारा काळ हे एक स्वप्न असतं. आपल्या हातात काय असतं तर वर्तमानाचा क्षण. त्यामुळे वर्तमानात राहा, प्रत्येक क्षण अनुभवा आणि आयुष्याला सार्थक बनवा. नक्कीच तुम्हाला आयुष्याचा आनंद घेण्यात मदत होईल. आणि आयुष्याचा आनंद तुम्ही भरपूर मनापासून लुटला पाहिजे आणि आयुष्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. मूल्यमापन करणं थांबवा. माझ्यावर आरोप करण्याआधी एकदा स्वतःकडे नक्कीच बघा. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःकडे हात स्वच्छ आहेत का याची खात्री करून बघा. मग कोणाबाबतही निवडा करणं, कोणाला चूक किंवा बरोबर ठरवणं ही बाब तशी साधी नाही. कारण तिच्यासोबत चिटकून आलेले असतात काही आरोप आणि काही तक्रारी. तुम्हाला आनंदी आयुष्य जगायची खरीखुरी इच्छा असेल तर ज्या गोष्टी सोडाव्या लागतात त्यात आरोप आणि तक्रारींचाही समावेश आहे. इतरांचं असं मूल्यमापन न करता, त्यांच्याकडून काही अपेक्षा न करता ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा. आणि हे बोलणं सोपं आणि त्याप्रमाणे वागणं कठीण आहे हे मला माहीत आहे. पण मग आपल्याला यासाठी काही पर्याय नाहीये याचा अशा प्रकारे विचार करून बघा. जेव्हा तुम्ही इतर कोणाचं मूल्यमापन करत असता तेव्हा खरं तर तुम्ही स्वतःचंच मूल्यमापन नक्कीच करत असता. दररोज एक सहृदयेचं कृत्य करा आणि दुसऱ्यांशी दयाळूपणे वागणं ही एक जरा अवघड गोष्ट आहे. आणि खरं तर आपण कोणाला दयाळूपणा दाखवला तर तो आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या मार्गानं परत येत असतो. मग एखाद्या महान हेतूपेक्षा चांगुलपणाची एखादी लहानशी कृती अधिक कौतुकास्पद असते. एवढं लक्षात घ्या. आज आणि रोज या जगाला तुम्ही तुमच्या परीनं थोडं अधिक चांगलं कसं बनवू शकाल? आपण रोज इतरांशी चांगलं का वागू नये? चांगुलपणानं वागण्याचाही नवनव्या पद्धती शोधून काढता येतात. आणि मी जेव्हा जेव्हा कॉफी प्यायला जातो तेव्हा माझ्या कॉफीसोबत अजून एक कॉफीच्या कपाचे पैसे त्या हॉटेलवाल्याला देतो आणि सांगतो, मी दिलेल्या जादा कपाच्या पैशातून एखाद्या गरजू व्यक्तीला कपभर कॉफी दे. आणि सुपर मार्केटच्या रांगेत उभा असताना पुढच्या खरेदीवर 10% सूट देणारं कुपन माझ्या मागच्या व्यक्तीला देऊन टाकतो. आणि ट्रेन किंवा बसमधून जाताना तुमची जागा एखाद्या व्यक्तीला देणं ही सुद्धा सहजपणे करता येण्यासारखी चांगुलपणाची कृती आहे. अहो, नुसतं दुसऱ्याकडे पाहून स्मित करण्यानेही त्या व्यक्तीला छान वाटतं. म्हणजे इतकीशी गोष्ट ही चांगुलपणाचीच आहे. आणि लोकांची दखल घ्या, त्यांच्याशी चांगले वागा. जिथं हवं तिथे आभारी आहे म्हणायला विसरू नका. आणि एखाद्या दारातून जाताना मागच्या व्यक्तीसाठी उघडलेले दार धरून ठेवा. आणि एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही हातात भरभरून सामान असेल तर त्याला मदत करा. विमानतळावर असलात त्यानं बाजूच्या व्यक्तीकडे खूप सामान असेल तर थोडं उचलून त्याचा भार हलका करा. अशा प्रकारे तुम्ही इतरांशी चांगले वागू शकता आणि नवे नवे मार्ग शोधू चांगलपणाचे. आणि आजच सुरुवात करा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इतरांना जे देता ते तुमच्याकडे परत येतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा रोजच्या वागण्यात असा चांगुलपणा भरत जाल तेव्हा तुमच्याही वाट्याला अधिक चांगुलपणा येईल आणि येत जाईल. आणि हे नक्की चांगलं कृत्य तुमच्याकडून करण्यानं आपल्याला चांगलं वाटू लागतं. आणि दुसऱ्यांसाठी चांगुलपणा दाखवत गेलो तर खरोखर ज्यामुळे आपल्या जीवनात मोठा फरक पडतो आणि जगात सुधारणा व्हावी, जग अधिक चांगलं व्हावं अशी तुमची खरं इच्छा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा ना ते काम. मग जग जसं असावंसं वाटतं
तसं बनवण्याची सुरुवात तर करा. रोज किमान एक चांगुलपणाचं काम करा. इतरांच्या आयुष्यावर सकारात्मक आणि जपवण्याने इतका चांगला प्रभाव टाका. आणि कोणी तुमच्या अडीअडचणीला मदत केली असेल तशीच इतर गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा आणि चांगुलपणाची साखळी पुढे न्या. नक्कीच तुमच्यासोबतही चांगले होईल आणि चांगल्या वागण्याचा लोक प्रयत्न करतील. तुमच्या समस्या सोडवून टाका. आणि सगळ्या समस्या, बहुतांश लोक समस्या सोडवण्यावर विचार करण्याऐवजी समस्येचा विचार करत राहतात. तुमच्या समस्यांना तोंड द्या आणि त्या सोडवत जा. तुम्ही त्या समस्यांपासून दूर पळत राहिलात तर त्याही तुमचा पाठलाग करत राहतील. समस्या सोडवल्या नाहीत तर त्या वारंवार तुमच्या समोर येत राहतील आणि त्या सोडवून त्यातून योग्य तो बोध घेऊन तुम्ही पुढे सरकत नाहीत, मग त्याच समस्या पुन्हा पुन्हा येतील. हे नक्कीच आहे. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याशी अजिबात पटत नाही, या कारणामुळे ती नोकरी सोडून दुपारी दुसरी सुरू करणं हे काही योग्य नाही. कारण दुसऱ्या नोकरीतही तसाच मतभेद होणारा सहकारी मिळणारच नाही याची काय खात्री. जोपर्यंत सहकाऱ्यांशी मतभेद का होत आहेत हे शोधून त्या कारणाचं समाधान तुम्ही करणार नाही तोपर्यंत नोकऱ्या सोडण्याचं सत्र सुरूच ठेवावं लागेल. त्यापेक्षा नेमके कशामुळे मतभेद होत आहेत ते ओळखून त्यावर दोघांना पटेल असा तोडगा एकदाच शोधावा हे बरं. आणि असंच जोडीदाराशी नातं टिकवण्याच्या प्रक्रियेतही लागू आहे बरं का. याशिवाय कोणीतरी समस्येची जबाबदारी स्वीकारून ती सोडवण्याचे प्रयत्न सुरू करण्याऐवजी समस्यांची नुसतीच घनघोर चर्चा करण्यात आणि या समस्येची जबाबदारी एकमेकावर ढकलण्यातही प्रचंड ऊर्जा वाया जाते आणि मग सर्व काही वाया जात असतं. मीही माझ्या विद्यार्थ्यांना बाबतीत घडताना नेहमी पाहतो. ते समस्यांची टाळताळ करतात, चर्चा करतात, जबाबदारी एकमेकांवर ढकलतात आणि याची परिणामी काय होते तर ते सगळे अस्वस्थ आणि समस्येत अडकलेले राहतात. मग या सगळ्यांना वैतागून ते शेवटी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते सुटतेही. मग त्यांना वाटतं तर या समस्येला घाबरून टाळून एकमेकांवर ढकलत राहण्यापेक्षा ते सोडवणं तुलनेत कमी त्रासाचं आहे. आणि त्यामुळे कोणीतरी येऊन तुमची समस्या सोडून देईल अशा भ्रमात न राहता स्वतःच त्या समस्येचं निराकरण करायला पुढाकार घ्या. स्वतः शोधा त्याचं उत्तर आणि नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर गवसेल आणि ते सापडेल सुद्धा. ध्यानधारणेतील शक्ती. आता माणूस एकांतात बसून चिंतन करत नाही, त्यामुळेच मानवतेला काळीमाप असणारे प्रश्न माणसाला नक्कीच उद्भवत असतात. ध्यानधारणेने लाभ होतो आणि भरपूर लाभ होतो. आता सगळ्यांना माहीत झाले असेल की त्यामुळे ध्यानधारणा करणाऱ्या संख्येत रोज मोठी भर पडत आहे. आणि ध्यानधारणा केल्यानं मन शांत होतं आणि दिवसभराचा तणाव ओसरतो आणि अस्वस्थता, राग, असुरक्षितता या भावना, अगदी नैराश्य सुद्धा दूर करण्यात ध्यानधारणेचा फार मोठा उपयोग होतो. आणि असं ध्यान करणारे लोक सांगतात ध्यानधारणेनं रक्तदाब कमी होतो आणि वेदनेला प्रतिसाद देण्याच्या शरीराच्या क्षमतेचं मोठी सुधारणा होते. आणि असंही संशोधनातून दिसून आलं आहे. ध्यानधारणा हा आपल्या आयुष्याला व्यापणाऱ्या तणावाला तोंड देण्याचा आणि अनंत विचारांनी तुडुंब भरून खळबळ माजलेल्या मनाला शांतवण्याचा सोपा मार्ग आहे. आणि रोज केवळ 15 ते 20 मिनिटे एकांतात शांत बसलं तरी फरक पडायला सुरुवात होते आणि ऊर्जा मिळते. 2दा केलं तर अजून उत्तम. आणि रोज ध्यानधारणा कशी करता येईल आता ते आपण नक्कीच बघूया. आणि ते तुमच्या लक्षातही येईल. कोणाचा तुम्हाला अडथळा होणार नाही अशी जागा निवडा आणि तिथे 15 ते 20 मिनिटं केवळ शांत बसा. याची सवयच लावून घ्या. आणि रोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी बसणं जास्त चांगलं. सकाळी लवकर उठण्याचे फायदे लक्षात आलेत ना. सकाळची वेळ ध्यान धारणेसाठी उत्तम असते, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही होकारात्मक विचार मनात नक्कीच घोळवा. उदाहरणार्थ, मी आता शांत होत आहे, ध्यानावर लक्ष केंद्रित करत आहे. आणि 20 मिनिटानंतरचा गजर लावून ठेवा. म्हणजेच कधी संपवायचं ध्यान उशीर तर नाही होणार ना, दिवसभराच्या कामांना अशी धास्ती उरणार नाही आणि ध्यानावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. बसा किंवा आडवे व्हा. डोळे मिटा. डोळे मिटण्याऐवजी खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गातला एखाद्या बिंदूवर किंवा खोलीच्या भिंतीवरच्या एखाद्या बिंदूकडे टक लावून बसलात तरी चालेल. नजर अशी स्थिर केलीत की तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वासाचं बाहेर पडणं आत येणं पूर्ण अनुभवा. आणि यानं रिलॅक्स व्हायला सुरुवात होईल. आणि यावेळी मनात अनेक विचार उमटतील. उमटू द्यात, विरू द्यात. मन कुठेही भटकू पाहिलं भटकू द्या. मनात येणाऱ्या कोणत्याही विचाराला अडकू नका. आकाशात ढग जसे येतात आणि नंतर निघून जातात ना, तसे मनाच्या आकाशात विविध विचार येतात आणि जातात असं तुम्हाला जाणवेल. आणि एकही तरंग नसलेल्या तळ्यासारखंच मन कसं शांत होऊ शकतं याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. मग रोज 20 मिनिटं ध्यान धारणा तुम्ही करण्याची सवय एकदा का तुम्हाला लागली, मग तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसायला लागतील. आणि ध्यान करण्याबाबत मी वर जे 6 मुद्दे सांगितले आहेत
त्या केवळ मार्गदर्शक सूचना आहेत. आणि ध्यानधारणेचं उद्दिष्ट चुकलं तर सगळ्या क्रियेचा काही उपयोग होत नाही. आणि मन शांत करण्याचं उद्दिष्ट कसं गाठायचं हे तुम्हाला कळू शकतं. इतर कोणी त्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. यशस्वीपणे ध्यान कसं करायचं याची नेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. शिवाय ध्यानधारणेने प्रशिक्षण वर्गही सगळीकडे उपलब्ध असतातच. मग तुम्ही याचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नक्कीच तुम्हाला यातून कळेल आणि त्यातून तुम्हाला सर्व काही मग कळू लागेल. उत्तम संगीत ऐका आणि दररोज ऐका. आयुष्य हे एक उदात्त मधुर गीत आहे. गायला सुरुवात करा. चटकन आनंद मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्या आवडीचं संगीत ऐकणे. आपल्या आवडत्या गायन वाद्यवादनाची एक छानशी सीडी करून घ्या आणि ती नेहमी ऐकत जा. आणि तिच्यासोबत स्वतःही गा, नाचा. हे काय सांगताय असं वाटेल तुम्हाला, पण रोज असं केल्यानं आपल्याला खूप लाभ होतो आणि हे खरं आहे. आणि त्यातून आपल्याला अंतरंगातून आनंद होत असतो. आणि आपलं आवडीचं संगीत ऐकलं तर आपल्याला अत्यंतिक आनंद होत असतो. चिंता सोडून अजिबात द्या. एखादी समस्या सोडवण्यासारखी असेल तर मग एखादी वाईट परिस्थिती बदलणं तुमच्या आवाक्यात असेल तर चिंता करण्याची गरज नाही. आणि तर ती समस्या सोडवणं तुमच्या हातात नसेल तर मग चिंता करण्याचा उपयोगच नाही. एकूण काय, परिस्थिती कशी असली तरी चिंता करण्याचा काही लाभ नक्कीच होत नाही. काही लोक सतत चिंताग्रस्त असतात. मागे घडून गेलेल्या घटनांची चिंता, भविष्याची चिंता त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असते. खरं तर घडून गेलेल्या घटनांना आपण बदलू शकत नाही आणि भविष्यात काय होईल हे आपल्या हातात नसतंच. मग अशा आपल्या पूर्ण आवाक्याबाहेरच्या गोष्टींची चिंता हे लोक करत असतात. याशिवाय आजूबाजूच्या घडामोडी, राजकारण, दूर कुठेतरी होऊ घातलेलं युद्ध, अशा गोष्टींचीही हे लोक चिंता करत राहतात. बरं का? यातला गमतीचा भाग म्हणजे ज्या गोष्टींची ते प्रचंड चिंता करतात त्या प्रत्यक्षात तेवढ्या भयावह नसतात किंवा वास्तवात मुळे उतरतच नाहीत. आणि मार्क ट्वेटननं या बाबतीत एक मजेशीर विधान केलं आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टींची चिंता केली, त्यातल्या बऱ्याच गोष्टी कधी घडल्याच नाही. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कितीही काळजी केली तरी आपण ना भूतकाळ बदलू शकतो ना भविष्यकाळ. शिवाय खूप चिंता केली म्हणून जादू झाली असंही काही कधी झाल्याचं दिसत नाही हो ना. मग उलट सारखी चिंता करण्यानं तुम्ही एकूणच शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावते. आणि शिवाय वर्तमानातले जे भरभरून जगायचे असतात ते क्षण हातातून निसटून जातात. आणि चिंता करत राहणं ही किती व्यर्थ आणि ऊर्जेच्या वेळेचा नाश करणारी गोष्ट आहे हे तुमच्या आता लक्षात आलं ना. मग का अजून उदाहरण देऊ? हो विल यू क्राय व्हेन यू डाय या रॉबिन शर्मा यांनी लिहिलेल्या पुस्तकातलं एक उदाहरण देतो. शर्मा यांनी या पुस्तकात लिहिलेले स्वाध्याय आणि दिष्टेने केलेल्या व्यवसायाने एक मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं आहे. त्यांच्या मनात थैमान घालत असलेल्या चिंतांपैकी सुमारे 54% चिंता कधी प्रत्यक्षात होणार नाहीत अशा बाबींबद्दल होत्या. 26% चिंता या भूतकाळातल्या घटनांबाबत होत्या आणि ज्याला आता काहीच उपायच नव्हता. 8% चिंता लोक काय म्हणतील अशा विचारातून उद्भवलेल्या होत्या आणि त्या झटकून टाकू शकता. मग 4% चिंता स्वतःच्या तब्येतीसाठी होत्या आणि ज्यावर तो लक्ष ठेवून योग्य ती कृती करत होता. आणि फक्त 8% चिंता या खरोखर लक्ष देण्यासारख्या होत्या. आणि त्याला वाटणाऱ्या चिंतांचं विश्लेषण हे असं निघालं म्हणजे 92% चिंता या निरुपयोगी व्यर्थ छळणाऱ्या निघाल्या. आणि इतकं सुस्पष्ट चित्र उभं राहिल्यावर ते मॅनेजरनं या 92% छळवादी चिंता झटकून टाकल्या आणि मोकळा श्वास घेतला. नक्कीच तुम्हाला वाटणाऱ्या चिंतांची यादी करा आणि यातल्या कोणत्या चिंता भूतकाळाशी संबंधित आहेत, कोणत्या भविष्यकाळाशी संबंधित आहेत आणि तुम्ही चिंता करता त्यापैकी कोणत्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि यापैकी कोणत्या बाबींवर खरोखर काही उपाय करणं तुमच्या हातात आहे असं लिहा. नक्कीच तुमच्या चिंता यातून कमी होतील आणि तुम्हाला समजेल कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. प्रवासात जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग नक्कीच तुम्ही करायला हवा. आपल्याला सर्वात जास्त काय हवं असतं तर वेळ, पण आपण तो विसरतो, मात्र सर्वात वाईट पद्धतीनं. तुम्ही कामावर जाताना रोज किती वेळ प्रवासात जातो? सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 तास रोज प्रवासात जातो असं दिसून येतं. म्हणजेच महिन्याला 20 ते 30 तास प्रवासात जातात. मग वेळ नाही असं म्हणणाऱ्यांनो हे घ्या जास्तीचे 20-30 तास दर महिन्याला. आणि जे लोक बस ट्रेनमधून कामावर जातात त्यांनी या वेळेचा सदुपयोग आणि उपयोग काही चांगलं वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी करण्यास काय हरकत आहे? मग या वेळात काही प्रेरणादायक वाचणं, स्वयं विकासाबद्दलची व्याख्यानं ऐकणं सहज शक्य आहे. मग तुम्ही मोबाईलमध्ये ते सर्व काही पाहू शकता किंवा पुस्तकातून सर्व काही वाचू शकता आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं सर्व काही आत्मसात करू शकता. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा. कुटुंब म्हणजे फक्त एक महत्त्वाची बाब असं नाही, ते आपलं सर्वस्व असतं.
आपल्या उपजीविकेचं काम करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष कधीही करू नये, असं वॉल्ट डिस्नी यांनी म्हटले आहे. आणि या मुद्द्यासाठी मी हे अख्खं प्रकरण लिहित आहे. म्हणजे ही बाब तुम्हाला माहिती असली तरी अजून एकदा सांगावी. आपल्या मुद्द्यातून ती निष्ठू नाही असं वाटणे इतकी ती महत्वाची आहे. मला सांगायला खेद होतोय की मी जेव्हा जेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांच्या किंवा राजकारण्यांच्या मुलाखती घेतो, असं लेखक म्हणतायत, तेव्हा त्यांच्यात एक बाब अगदी समान आढळून येते. हे लोक आपल्या कुटुंबासोबत भरपूर वेळ राहू शकत नाहीत. मग द टॉप ऑफ 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग, अ लाईफ ट्रान्सफॉर्म बाय द डेअरली डिपार्टमेंटिंग या बुकमध्ये लेखक ब्रोनी वेवर यांनी मृत्यूच्या निकट असलेल्या व्यक्तींना कशा कशाबद्दल हळहळ वाटते यावर लिहिलं आहे. आणि हळहळ वाटणाऱ्या टॉप 5 गोष्टींमध्ये कुटुंबाला पुरेसा वेळ देता नाही आला, सगळं आयुष्य कामाकालाच प्राधान्य देऊ लागलो आणि ही बाब आहे. आणि मग तुम्ही अशा हळहळणाऱ्यांमध्ये जमा होऊ नका. कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवायला आत्तापासून नक्कीच सुरुवात करा. आणि नुसतं कुटुंबासोबत शारीरिक दृष्टीने जवळ असणं पुरेसं नाही, तुमचं मनही त्यांच्यात असू द्या. त्यांच्यात समरस व्हा आणि मनाला त्यांच्या जवळ व्हा. मागच्या वर्षी फ्लोरिडा मधल्या कीज इथे सुट्टी घालवत असताना मला एक दृश्य दिसलं. एक कुटुंब सुट्टीसाठी तिथे आलं होतं आणि त्यातले वडील फोनवर कामकाजाबद्दल बोलत घाईघाईने पुढे चालत होते आणि आई व मुलगी दोघेही त्या मागून पाय ओढत होत्या आणि त्या अगदी उघडपणे नाराज दिसत होत्या. आणि हे सहजपणे साहजिकच होतं. सुट्टीच्या दिवशी वडील पती कामाकाजात गुंतून पडलाय आणि आपल्याशी बोलायला त्याला वेळच नाही, हे कोणाला आवडेल. मग एकूण दृश्य गमतीशीर एखाद्या कार्टून पुस्तकासारखं दृश्यासारखं वाटत असलं तरी हे प्रत्यक्ष करुणापाजक होतं. आणि मग म्हणतो तुम्ही जागे व्हा आणि तुमच्या नक्कीच कुटुंबाचं, नातेवाईकांचं, मित्रांचं मूल्य जाणा. आणि तुमच्या आत्मविश्वासाचा आणि सर्वप्रतिष्ठेचा स्रोत असणं तुमचे कुटुंब आहे आणि त्याच्या प्रेमाच्या सहकार्याचा भक्कम पाठबळावरचा तर तुम्ही गगनाला गवसणी घालण्याची स्वप्न नक्कीच तुम्ही पाहू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच पाठीमागे राहतील. फोनचे गुलाम कधीच होऊ नका. माणूस आपल्या उपकरणाचं साधन होऊन बसलाय. मागच्या प्रकरणातल्या फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील सूचना ओघानाचे येते. तुमचा फोन वाजला रे वाजला की घ्यायला धावू नका. तो फोन तुमच्या सोयीनं वापरण्यासाठी आहे, तुमच्याशी बोलू इच्छिणाऱ्या लोकांच्या सोयीनं वापरण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या हातातलं काम आधी संपवा आणि तो फोन कॉल व्हॉइस मेलबॉक्स मध्ये जाऊ द्या. आणि आता सुरू असलेल्या कामाचा खोळंबा करून त्यातलं लक्ष विचलित होण्याची गैरसोय पत्करून फोन कॉल घेणं मुळीच आवश्यक नाही. फोन तुमच्यासाठी आहे, तुम्ही फोनसाठी नाही. एखादा कॉल घेता आला नाही तर पूर्वी मी फार अस्वस्थ होत असे, म्हणून माझ्या हातातून काहीतरी निसटलं असं मला वाटे. त्या मागानं माझा रूममेट पॉल याबाबत बराच शांत होता. त्याला योग्य वाटले तेव्हाच तो फोन उचलत असे आणि त्याला इच्छा नसली, वेळ नसला, कामात असला तर तो फोन उचलणं चक्क टाळत असे. मला त्याची ही पद्धत पाहून पटू लागली आणि झेन मानसिकता मिळवण्याचे प्रयत्न मी करू लागलो. शांत राहा. कामात असताना मला फोन आला तर मी स्वतःला सांगू लागलो, जो कोणी आता फोन करतोय तो पुन्हा करेल. एखाद्याचं आपल्याशी तितकंच तातडीचं काम असलं तर तो आपल्याला पुन्हा फोन करतोच, वारंवार करतो, 5 मिनिटात 3दाही करतो. हे आपण लक्षात आलं पाहिजे. आणि मग त्याचा फोन तेव्हा तुम्ही नक्कीच उचलला पाहिजे. त्याला इमर्जन्सी काय असेल तरच तुम्ही त्याचा फोन नक्कीच उचलाल. समस्यांचा सामना कसा करायचा, तर प्रत्येक समस्येमध्येच तिच्या उपायांची बीजांचीही असतात. मग तुम्हाला समस्या नसतीलच तर ही उपायाची बीजही मिळणार नाहीत. तुम्हाला भरपूर समस्या आहेत का? मग तुमचं अभिनंदन. नाही, मी काही विनोद वगैरे करत नाहीये, अगदी खरोखरपणे म्हणतोय. कारण प्रत्येक समस्या ही आपल्या विकासाची एक संधी असते आणि समस्या जाणून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आपण खूप काही शिकतो. म्हणून समस्येकडे जरा चांगल्या दृष्टीने बघूया आणि आपल्या ज्ञानात आणि व्यक्तिमत्वात सुधारणा करणारी संधी अशा दृष्टीने बघूया. आणि वर्षापूर्वी भरपूर काही गोष्टी या बदलल्या आहेत आणि आयुष्यात चाललेल्या आहेत. आमच्यासारख्या नशीबविक्षांच्या त्यावेळी कार्यालयाने सांगितलं. मग डिझनेच्या कर्मचाऱ्यांना शब्दकोशात समस्या हा शब्दच नसतो आणि आपल्यासमोर समस्या नसतात तर आव्हानं असतात असं आमच्या मनावर बिंबवलं गेलं आणि मग आम्ही त्यानुसार कार्य करत गेलो. तुमच्या समस्या म्हणजे तुमचे जवळचे मित्रच असतात. तर ते नेतृत्व या विषयावरचे तज्ज्ञ रॉबिन शर्मा म्हणतात, समस्या हा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद समजा. तज्ज्ञांचं हे म्हणणं आपण समजून घेतलं तर समस्यांचा अर्थ आता आपण कसा लावू, आव्हान, आशीर्वाद का मित्र, काही तीनही. आयुष्य म्हणजे एकामागून एक येणाऱ्या समस्यांची मालिकाच नाही का? मग त्या टाळता तर येतच नाहीत. मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदल केला तर सगळं काही बदलतं. समस्यांना तोंड कसं देता
आणि त्यापासून शिकता कसं यानं फार फार फरक पडतो. आणि समस्यांमधून तुम्ही काही शिकायला लागलात तेव्हा आयुष्याचं पोतं खूपच सुधारतो. आणि तुमच्या आयुष्यात मागे येऊन गेलेल्या समस्यांचा पुन्हा आढावा घ्या बरं. आणि प्रत्येक समस्येत काहीतरी सकारात्मक होतं ना. मग शक्य आहे की तुम्हाला व्यवसायात तोटा झाला असेल तर मग अनुभवानं शहाणपण येऊन तुम्ही पुढे येऊ शकणाऱ्या याहून मोठ्या तोट्यांपासून बचावलात असंही घडलेच असेल. तुम्ही एखादी समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहात म्हणून देवानं आयुष्यानं प्रकृतीनं ती तुमच्या पुढे आणली आहे. आणि यावर गाढ विश्वास ठेवा. म्हणजे मग अशा अडचणींना काळातही तुम्ही मनोबल टिकून राहील आणि तुम्ही प्रत्येक समस्या नक्कीच सोडवू शकाल. आणि प्रत्येक समस्येमध्ये स्वामी तुमच्या पाठीशी असतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि अढळ निष्ठा ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या संकटात मदत करतील. एवढा विश्वास तुम्ही ठेवायला शिकलं पाहिजे. आणि मित्रांनो, एवढं बोलून आपण हा व्हिडिओ इथेच संपवू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री राम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.